नमस्कार मंडळी, मी आज बनवणार आहे पालकाची भाजी। पालक स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे। तो असा बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे। पालक कट करून झाल्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे, हिरवी मिरची घालायची आहे, लसूण घालायचं आहे, एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे व परतून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाल्यानंतर टमाटर घालायचं आहे, लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायचे, धने पावडर घालायचे व मिक्स करून घ्यायचं आहे व 1 चमचभर बेसन घालायचं आहे, ते पण मिक्स करून असं परतून घ्यायचं आहे व पालक घालायचा आहे व परतून घ्यायचा आहे। त्याच्यात भिजलेली मसूर डाळ घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे व मिक्स करून असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे व एक अर्धा तास शिजायला ठेवायचं आहे। आता अर्धा तास झालेला आहे शिजून, पालक असा व्यवस्थित तयार आहे। पालकाची भाजी मस्तपैकी अशी बनलेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद।